विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला। अतिवृष्टीबद्दल राज्य सरकारने प्रस्तावच पाठवला नव्हता असं ठाकरे म्हणाले। मतदार यादीमधल्या घोळावरून सुद्धा ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। एवढं पांघरून बिंगरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीने त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत। आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे। प्रस्ताव जो आहे, मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंगे उघडं पाडलेले आहे, त्यांची जात त्यांच्या घशात घातलेत। सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती। हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता। उरणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केली आहे। भाजप आमदार महेश बालदी यांची माफी देखील मागायला लावली। यानंतर मनसेनं उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। स्थानिक निवडणुकीमधल्या टीकेवरून भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। रायगडच्या उरणमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केली। या मारहाणीवेळी मनसे पदाधिकारी सतीश पाटील यांच्या आईही त्यांच्या सोबत होत्या। रस्त्यात गाडी अडवून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली। त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याला भाजप आमदार महेश बालदी यांची माफीही मागायला लावली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मनसे पदाधिकाऱ्यानं आमदार महेश बालदींवर टीका केली होती आणि त्याचाच राग मनात धरून ही मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीनंतर सतीश पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पाया पड, तू आमदाराबद्दल बोललायस। तर मी कुठलेही विषय कोणालाही वळवून बोललो नव्हतो। मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो। भूमिपुत्रांच्या याच्यात मी विषय बोललेलो, तर तो टिगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला। आणि मला त्यात जास्त वाईट वाटलं की माझी मम्मी मध्ये असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत होते। 150 ते 200 भाजपाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन त्याला मारहाण केली, त्याच्या आईला मारहाण केली, त्याला शिव्या दिल्या आणि त्याला एक माफीचा व्हिडिओ बनवायला लावला आणि त्याला दोणागिरी बाजारापासून आमदाराच्या बंगल्यापर्यंत फरफटत आणून आमदाराची माफी माग म्हणून जो काही प्रेशर केला, त्यामुळे तो पोरगाचा खच्चीकरण झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही आज अर्ज दिला। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांनी एकाच लग्नामध्ये हजेरी लावली। पंतप्रधान मोदींनी अमित ठाकरेंसोबत संवाद देखील साधलेला आहे। अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या लग्नामध्ये मोदींनी हजेरी लावली। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच लग्नात पाहायला मिळाले। अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉक्टर राहुल बोराडे यांच्या लग्नात मोदींनीही हजेरी लावली आणि या लग्नात राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते। दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडलाय। लग्न सोहळ्यानंतर मोदी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर गेले। त्यानंतर फोटो सेशन सुद्धा सुरू झालं आणि हे फोटो सेशन सुरू असतानाच अमित ठाकरे आपले पुत्र कियान ठाकरे सोबत स्टेजवर गेले। यावेळी मोदी आणि अमित ठाकरेंमध्ये संवादही झालाय। मोदींनी राज ठाकरेंचा नातू कियान ठाकरेचे यावेळी गालही ओढलेत। आता बातमी येते नाशिक मधील तपोवनासंदर्भातली। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। दुसरीकडे तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेच्या चित्रपट सेनेनं आंदोलन केलं।
आंदोलनामध्ये अमेय खोपकरांसह अनेक कलाकार देखील सहभागी झाले. तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक शहरामध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांची हैदराबादच्या राज्य मुद्रेमध्ये जाऊन निवड केली आहे. जवळपास 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही झाडं लावण्यानंतर तपोवनातील झाडांच्या बाबत निर्णय घेऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. गिरीश महाजनांच्यावर कोणाचा विश्वास नाही आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. तर तपोवनातील वृक्षतोडीला महेश मांजरेकर यांनी देखील विरोध केलेला आहे. घरचा माणूस जाण्याचं जे दुःख तेच झाड तोडल्याचं असं मांजरेकर म्हणाले. वेगळा मार्ग निवडा, मात्र झाडं तोडू नका असं देखील मांजरेकर म्हणाले आहे. मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडल्याचं दुःख मला आहे. कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका. अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापलंय, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड